मित्र समजून तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही कर्ज म्हणून परत करा ना. त्या पोरीवर लक्ष ठेवायला सांगतो माझ्या काही लोकांना. वनिताचं रगत लागले माझ्या हाताला. म्हणजे वाकणीसाने वनिताला उडवली. वळकटी मी फेकून दिलीये. आज तू छान दिसत होतीस. तुझा वामन एक दिवस एवढा मोठा होईल की स्वतःच्या जीवावर स्वतःची गाडी घेईल. हे काय थँक्यू कोणी लिहिलंय आणि कोणाला लिहिलंय? देते इकडे, तुझ्यासाठी नाहीये. काय मग मिसेस किल्लेदार, काय झालं काल रात्री? म्हणजे आपल्या प्लॅनचं काय झालं? काही नाही झालं. अच्छा, मग कागदावर थँक्यू कसं आलं? तू लिहिलं? मला नाही का माहित. सोड मला, सोड सोड तुम्हाला, ती आली ती इथं, ती आता मला मारणार. तुला पण घेऊन जाईल ती. कोण सोडणार नाही. इथे कुणीही नाहीये. मी आहे, तुमची सुमित्रा. स्वप्न पडलं का तुम्हाला? स्वप्न नाही, ती आली तिथं, मला म्हणली मारणार, तुला मारणार. रात्रभर मला म्हणली तुला सोडणार नाही मी. म्हणून कुठे बसलो त्याची माझ्या गाळा बसली ते मला. सोडणार नाही ते मला, मारणार ते मला. आता मी मरते. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. हा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही काही वाईट केलेलं नाही की नाही? मग कोण तुम्हाला उगाच त्रास देईल? हा, काही होणार नाही तुम्हाला. मी तुमच्यासाठी चहा करून आणते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा, कोणी आली कुठे? ती कुठूनही येणार नाही. मी आहे ना. होय होय, काही होणार नाही तुम्हाला. बरोबर. मी येते चहा घेऊन. हा, वनिताचं भूत येणार. अरे पांडू, माझं घड्याळ कुठे आहे? पांडू, रुमाल कुठे आहे माझा? वाकणीस कुठे आहात तुम्ही? उशीर झालाय. घड्याळ नाहीये का तुमच्याकडे? काय हो, काय गाडी काढायला सांगा, उशीर होतोय आपल्याला. हा,
अरे पांडू, घड्याळ देणं रुमाल देणं सोपं आहे, पण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं हसू कसं आणायचं? बोलत नाहीये माझ्याशी, काय करावं बरं? मन माझे ग झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे ग मृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू मला तर काही कळतच नाही की नक्की या घरात चाललंय तरी काय. त्यांना वाटेल तेव्हा दूर सारतात, वाटेल तेव्हा जवळ करतात. मला काही मन आहे का नाही? इथे माझ्या जीवाची लाई लाई करून स्वतः मात्र असा मनमानीला पंडाव खेळत आहेत. पण आता मी पण नाही म्हणजे नाहीच बोलणार कधी. आता माझा पण हट्ट बघा. काय पण नाटकं चालली तुझी म्हणे हट्ट बघाच. अगं नुसता चेहरा हातात धरला तरी विरघळलीस. अजून थोडा वेळ नजरेत नजर घातली असतीस ना तर रडली बिडली असतेस. अरे बाबा थांब रे बाबा, त्याला बाहेर यायला फुरसत देतो की नाही? नाही 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 नाही, गळ्यातली धोंड गेली पाहिजे म्हणजे गेली पाहिजे बस. नाही ठरलं म्हणजे ठरलं, स्टोरीमध्ये बदल नाही. फक्त प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. डोक्यात शिरतं का नाही? ड्रिल मशीनने भोग पाडून घालू डोक्यात, कळलं ना? हां चल ठेवणारा सळ्या, काम झालं की फोन कर. अरे ठेवणारा सळ्या कोणतर ऐकेल, ठेव. लपून छपून पाहू नको कडे माझ्याकडे. काय झालं एवढं चिडचिड करायला? अरे चिडचिड करू नको तर काय करू? हातात तोंडाशी आलेला घास काढून घेतलाय लोकांनी. म्हणजे काय झालं? काय झालं आणि काय नाही काय कसं सांगणार तुला? दादा मला काय म्हणला, परशा तू माझ्या बरोबर राहायचं, सतत जिकडे जाईन तिकडे यायचं, म्हणजे राजकारणामधल्या खाचा खोता तुला शिकता येतील. मग का नाही गेला? अरे का नाही गेलो म्हणजे जाणारच होतो, निघालो आणि हे समोर वनिताचं भूत हे असं रक्तानं हात माखलेलं. तुम्ही खरं सांगताय का? कारण मलाही ना आजकाल त्या बाईची खूप भीती वाटायला लागली आहे. तुला घाबरायचं काय कारण आहे? हा तू तिचं काय वाकडे केलंय? पण ती तुमच्या मागे का लागली आहे? अगं बाई, वाकण्याने जे काही केलंय की नाही त्यात नकळत माझा बी हातभार लागलाय. मग काय करायचं आपण आता? आता जे काय करायचंय ते तुला करायचंय, मी काय नाही करणार. म्हणजे तुला मी सांगतो आता, ही वनिता आहे की नाही, हे वनिताचं भूत आता मला काय सोडत नाही. मी तर आता मरतोय. होय माझ्या मानगुटीवर बसणार ती, नक्की बसणार. माझा जीव घेतल्याशिवाय थांबणार नाही ती. तेव्हा आता तुला जर तुझं कुकू बळकट करायचं असेल, वाचवायचं असेल तर तू देवळात जा, होम हवन कर, पूजा अर्चा कर. पुजाराची पोरगी आहेस की नाही, देव तुझा ऐकल.
मरतोय मी आता. हे बघा, तुम्ही नका घाबरू. आणि तुम्ही त्या वनितावर अंत्यसंस्कार करून चांगलंच काम केलंय. पाहिजे नाही मग घाबरण्यासारखं काहीच नाही. मी काय म्हणते, काय काय तुम्ही चला ना माझ्या बरोबर देवळात, आपण दोघं मिळून जाऊ. मी हा दादा दादा आता मला म्हणला त्याच्याबरोबर जायला पाहिजे. अर्जंट काम आहे राजकारणातलं काहीतरी. आता पोरीचं भवितव्य आपण घडवायला पाहिजे की नाही. हातपाय हलवले पाहिजे नाही का. बरोबर आहे. तुमच्या वतीने मी गाऱ्हाणं मांडीन देवापुढे. होय मान मान. ज्याच्या मनातच काही पाप नाही त्याला देव त्रास तरी कशाला देईल, नाही का. मग आता कसं बोललीस बरं एकटीच जा बरं का. नाही उगाच घरामध्ये चर्चा नको. आता माझ्यावरनं चर्चा व्हायला लागलं, मला कठाळाच येतो एकदम. तुम्ही नका काळजी करू, हां मी एकटीच जाईन. शिवला घेऊन जाते बरोबर. हां चिवला घेऊन जा. मी बोलतो जानकी बहिणी ना, ड्रायव्हर आणि आपली गाडीची सोय करतो तुझी. हां निघा तयारी लागा. वनिताचं भूत. जानकी वहिनी वहिनी इथं लपून बसलाय. आम्ही आपले शोधतोय. बरं जरा कामाचं बोलायचं होतं, एक विनंती करायची होती. काहीतरी आजकट विचकट बोलणार असाल तर आत्ताच निघा. अपमान करायची एक संधी सोडत नाही हो तुम्ही. कीर्तनाला जाणार माणूस मी, वंगाळ कसं बोलेन. बोला ना मग लवकर. बोला म्हणजे तुम्ही आज नाही दिल्याशिवाय मी कसं बोलणार. मोठ्या वहिनी तुम्ही नाही का. काही नाही, आपल्या सुमित्राबाई आहेत की नाही, म्हणजे आमची बायको धर्मपत्नी, तिला बाळाला घेऊन जायचे देवळात. तर गाडी घोडा मिळेल का. अहो मग परवानगी कशाला विचारताय. पाहिजे ती गाडी घेऊन जा की. मिळणार नाही. जर कोणती गोष्ट कोणाला विचारायची हे तुम्हाला कळत नसेल ना, तर गाडी मिळणार नाही. अहो धाकट्या वहिनी असं काय करताय. यो समजा अधिकार थोरल्या वहिनींचा, त्याच पाहतायत ना व समज. परशु भाऊजी, तुम्ही किल्लेदारांची प्रथा विसरताय. कुठली. जिच्या कमरेला चाव्या तिच्याकडे सगळे अधिकार असतात. त्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे गेलात. चुकलं आमचं. तुम्हाला विनंती करतो, गाडी घोडा मिळेल का. ठीक आहे, जा घेऊन. आणि हो, यापुढे कोणाची परवानगी घ्यायची आणि कोणाची नाही याचा नीट विचार करा. पुन्हा अशी चूक करू नका. नाही करणार. पाहिलं का वहिनी. आता यापुढे यांची हुजरीगिरी करायची आपण, आणि याला जबाबदार तुम्ही आहात. होय तुम्हीच. अहिल्यादेवी जेव्हा पुन्हा घरात आली की नाही, तेव्हाच मी तुम्हाला सावध केलं, पण ऐकलं नाही तुम्ही. दुर्लक्ष केलं परशुच्या शब्दाकडे. बरं मलाच म्हणल्यात. काय म्हणालात. म्हणे कुठल्या सापाला दूध पाजायचं आणि कुठल्या सापाचा फणा ठेचायचा हे चांगलंच कळते मला. हे बघा मी ते तुम्हाला. मलाच म्हणला होता. मलाच उद्देशून म्हणलेला. एवढं कळत नाही होय. एवढा येड्या डोक्याचं नाही मी. ते राहू दे हो. ज्या सापाला दूध पाजलं की नाही, तो कशी काय आता उपकाराची परतफेड करतोय हे बघाच. म्हणून म्हणलं होतं तुम्हाला, सापाचं डोकं तिथल्या तिथंच ठेचा, नाहीतर माय डोक्यावर. मी कुठलीही तक्रार करायला फोन केलेला नाहीये. तू तक्रार करण्यासाठी किंवा भांडणासाठी जरी फोन केला असतास ना, तरी माझी तक्रार नाहीये. कारण त्या निमित्ताने का होईना तुझा आवाज तरी ऐकायला मिळाला असता. मी परवा फीवरून उगाचच तुमच्याशी भांडलो, मला माफ करा. तुमच्याशी तुम्हाला आहो जावं म्हणतोस. हो, कारण आमच्यात आईच्या वयाच्या कुठल्याही स्त्रीशी अरे तुरे करून बोलत नाहीत.
पण आईशी तरी अरे तुरे म्हणतात ना. बरोबर आहे तुमचं, पण त्याचं काय आहे ना, मला आई नाहीये, म्हणून मग मी इतर स्त्रियांशी असंच बोलतो. का माझी परीक्षा पाहतोयस? हे बघा, मला तुमच्याशी बोलण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या गैरसमजामुळे उगाच तुमच्याशी भांडलो म्हणून माफी मागायला फोन केला. असे तुझे कितीतरी गैरसमज आहेत. मला फक्त एक संधी दे. मी तुमच्याशी इतकं बोलतोय ना, हेच तुमच्यासाठी खूप झालं. तुझ्या कॉलेजची फी कुणी भरली मला माहिती आहे. अमृता किल्लेदारने ना. ती मुलगी तुला पसंत आहे. माझी आवड तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही मला. ती कुणाची मुलगी आहे माहिती आहे ना तुला. तरी सुद्धा तुला आवडत असेल तर मी सगळं विसरून जायला तयार आहे. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुमच्यातल्या राजकारणाची थोडी जरी झळ आमच्या मैत्रीवर पडली ना, तर त्याचे परिणाम वाईट होतील. हे घ्या, पूजेचं सामान आणा. हा, बरं बाईसाहेब. कुठे आली चिव? पिवळ्यात आलोय आपण. हो, कोण दिसतंय? कोण दिसतंय चिवला? हा, कोण? बाईसाहेब, 4 दिवसापासून उपाशी आहे बाईसाहेब. काहीतरी द्या बाईसाहेब गरीबाला. तेव्हा आपलं भलं करू बाईसाहेब. अरे म्हणजे राणी, ओ ग म्हणजे सोना, ओ ग बाळा माझ्या, अरे माझ्या राजा. झोपाली? शिव बाबूला झोपाली का? ओ ओ ओ, बस झालं. अहो, दिलेत मगाशी पैसे. दिले ना मगाशी. इथे काय करतेस? हा, काय करतेस इथे तू? मला का मारलं? मला जगायचं होतं. मला का मारलं तुम्ही? मला जगायचं होतं. मला जगायचं होतं. काय झालं बाईसाहेब? तिथे गाडीजवळ एक बाई उभी आहे. तिने सगळं रक्त लावून ठेवलंय काचेला. तिला जायला सांगा तिथनं. कोणीच नाहीये बाईसाहेब. काचेवर रक्ताचे डाग नाही आहेत. काय? सांगितले काय आणि करते काय कोणाच हॅलो. हा बोल ग बाई, बोल बोल. अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अगं बोल की मग, तुझ्या फोनचीच वाट बघत होतो मी. म्हणजे अगं म्हणजे तुझी लय आठवण येत होती ना, म्हणून वाट बघत होतो. बोल बोल, काय म्हणते? अहो, मी ना आता त्या वनिताला पाहिलं. हो, कशी काय दिसली तुला ती? म्हणजे होर्डिंग बिल्डिंग मध्ये पाहिलं का काय? पाहिलं म्हणजे मी खरोखरच पाहिलं तिला. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. येडी का खोली तू? अशी कशी पाहशील तिला? स्वतःच्या हाताने जाळून आलोय मी तिला. मग मी कदाचित तिचं भूत पाहिलं असेल. ये उगाच घाबरवू नको मला तू, कळलं की नाही? आणि तुझे काय पाहिलं ना तुझ्या पाशीच ठेव, मला नको सांगू. मी शपथ घेऊन सांगते, मी आत्ता वनिताला पाहिलं आणि तिचे हात ना रक्ताने माखलेले होते. अरे असं कसं शक्य आहे? मी स्वतः जाळले तिला. मग हे काम कर, तू आता ना देवळामध्ये जाऊ नको, सगळं आपल्या घरला ये. तुम्ही या ना इथे. अगं मी कसा येणार? वाखनीस मास्तरांची शिकवणी चालू आहे, त्यांना काय सांगू?
बायकोने भूत पाहिले म्हणून बोलवते असं बरोबर दिसतं काय नाही की नाही म्हणून येऊ शकत नाही मी. हो मग तुम्ही घरी तरी या. ते येतो की तू यायच्या अगोदर मी घरामध्ये हजर आहे. तू ये आता फोन ठेव. हो. ताई ऐक ना, ताई मला 500 रुपये हवेत. काय? 500 रुपये? होय तेवढा ऐक. काय ताई, मला सिनेमाला जायचं मित्रांबरोबर. 500 रुपये लागतात त्याला? हा मग 200 रुपये तिकीटचा खर्च आणि बाकीचं त्यांना खायला घालायला नको. शेवटी नरसिंह भाऊजींचा मेहुणा आहे मी. गण्या, नरसिंह भाऊजींचा मेहुणा असण्याच्या आधी तू सुभान पवार नावाच्या एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा होतास हे विसरलास का तू? आपल्याकडे 5 रुपये सुद्धा नसायचे खर्च करायला. आबांनी गरिबीला कंटाळून विष पिण्याचा प्रयत्न केला होता. सगळं विसरलास का? तू काय मला सांगू नको. मला 500 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. परीक्षा आली ना, त्याचा अभ्यास करायचा, कळलं? झालाय माझा अभ्यास. हो, वर्गात पहिला नंबर येण्याचा अभ्यास झालाय तुझा. अगं पण तू स्वतःच्या खिशातून देणार आहेस पैसे? गण्या, कोणाच्या खिशातून पैसे जातात हा प्रश्नच नाहीये. ते पैसे खर्च करण्याची तुझी लायकी आहे का हा खरा प्रश्न आहे. आणि हे पैसे आपले नाही आहेत. ताई, आता तू किती दिवस गरीब गरीब करत राहणार आहे? आता आहेत ना पैसे. गण्या, एकदा सांगितलं ना पैसे मिळणार नाहीत, एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी आता फोडून काढेन, कळलं? जायचं आणि अभ्यास करायचा. पण ताई गप. बिचारा. सुमे, अगं काय झालं काय तुला? हा, बरी आहेस ना तू? हा, धडपडली जाय ना, काय झालं काय? इकडे पहिला बघू. बस बस बघू बस. बस इथं पहिला बस. बस 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 इथं बस. हे बाबा, केवढं टेन्शन आलंय मला माहिती आहे काय. तू पहिला पाणी पी आणि मला एक सांग पहिला, काय झालं काय बाई तुला? काय भूतभीत बघितलं काय? एवढं घाबरायला काय झालंय? घे पाणी घे. घे. बाळा, मला सांग काय झालं? भूत पाहिलंय? भूत? हो, वनिताचं भूत पाहिलं मी. काय सांगते काय? वनिताचं भूत? ते आणि कसं काय? तुम्हाला सांगितलं ना मी फोनवर. काय? मंदिराच्या बाहेर दिसली. आयला, मग देवळातले देव कुठे गेले? आयला, या भूतांच्या का देवळामध्ये आक्रमण करायला लागले का काय? या वनिता नावाच्या हाडळीच्या अंगावरनं बुलडोजर फिरवतो मी आता. मायला तिच्या. अरे देवा, भूत. मला जरा नीट सांग. स्वतः घाबरू नको, मला घाबरू नको. हा, नीट सांग काय काय झालं ते सांग मला. या वनिताच्या हाडळ मेली. हे बाई वनिता, हात जोडून विनंती करतो. अरे काय माझ्या एवढ्या सोन्यासारख्या बायकोच्या मागं लागले, तिच्या मानगुटीवर बसले असशील तर उठ बैठत ना. आता काय नाही करणार. घाबरू नको. तू घाबरू नको. काय ग, घाबरलीस काय एवढी? काय झालं? काय नाही, ते एक ऍक्सिडेंट बघितला हो. लई वंगाळ ऍक्सिडेंट, घाणेरडा. नुसता जीव घाबरा झालाय बघा. काय काळजी करू नका. सुमे, आपण निघू. चल ये. मी घेतो. ये पैसे आहेत नाही आहेत, असू देत. ये ग बाई, ये तू. काय काळजी करू नका बहिणी, मी आहे. मी आहे. ये ग बाई, तू ये. आपण नंतर ना त्याचा इलाज करून टाकू. काळजी करू नको तू.